महाराष्ट्र सरकारनं आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत, अक्षरशः चेष्टा केलेली आहे. त्यांनी हेक्टरी 22,000 रुपये जाहीर केलेला आहे. साधारणपणे 1 हेक्टरमध्ये 100 कलमं बसतात, म्हणजे एका कलमाला त्यांनी फक्त 220 रुपये दिलेले. आज कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी आंब्याची निगा राखणाऱ्या मजुराला दिवसाला 800 रुपये मजुरी देतो. म्हणजे एका मजुराची 25% रक्कम जर का तुम्ही देत असाल मजुरी, वर्षभर त्याचं वर्ष वाया गेलेलं आहे, त्याची खतं, त्याची औषधं, त्याची मेहनत, आणि त्याला तुम्ही देताय किती? 220 रुपये एका कलमाला. म्हणजे ही चेष्टाच, म्हणजे संताप आणणारी गोष्ट आहे. अशोक खरासारख्या भामट्या लोकांना 100 कोटी रुपये तुम्ही सहजगत्या जाताना देता, आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आज सरकारनं जाहीर केलेली मदत संपूर्ण कोकणाची जरी केली आणि त्यांची एकूण निकष आणि पात्रता बघितली तर केवळ 60 ते 65 कोटीमध्ये वळवणी केलेली आहे. 65 कोटी कुठं, आणि एक भोंदू माणूस जाता आता तिजोरी लुटतो आणि 100 कोटी घेऊन जातो, असला सगळा उद्योग आहे. आणि त्यामुळे ही संतापजनक घटना आहे, आणि याच्यावर निश्चितच शेतकऱ्यांनी उठाव केला पाहिजे. शेतकऱ्याच्या आर्थिकतेचा गैरफायदा घेऊन ॲडव्हान्स दिलेल्या व्यापाऱ्यांनी व्याजासकट पैसे वसूल करायला सुरुवात केली आहे. ज्यांनी औषधं विकली, खरं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण 8-8 हजार रुपये लिटरचं औषध खरेदी करून सुद्धा जर का रोग नियंत्रणात येत नसेल तर मग ही औषधं काय कामाची? या मल्टीनॅशनल कंपन्यांच्यावर सरकारनं काय कारवाई केली? आणि त्यांच्याही उधारी आहेत, त्यांचेही व्याज चालू आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला जे वाऱ्यावर सुटलं आहे त्याच्या विरोधात कोकणातल्या शेतकऱ्यांनी बंड करायचं ठरवलेलं आहे. लवकरच आम्ही 18 एप्रिलला रत्नागिरीला जो आमचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये चलो मुंबईचा नारा देणार आहोत. आम्ही आता सरळ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आमचे राहिले शिल्लक जे काही थोडे आंबे राहिलेत ते विकणार आहोत, आणि किमान तिथं जरा सगळे VIP आहेत त्याला तरी 4 पैसे मिळतील आंब्याला, हे आंदोलन आम्ही करणार आहोत. गिरगाव चौपाटी ते वर्षा अशा प्रकारे आम्ही आंबे विकायला जाणार आहोत. तारीख आम्ही जाहीर करणार आहोत 18 एप्रिलला.